दुपारच्या 10 वाजता. कमळे मावशी, तुला ह्या घरात यायच्या आधी या घराचे सगळे कायदे आणि कानून सांगितले आहेत. काय रे न दिसणारे बिग बॉसचे प्राणी, मिस्टर इंडियाचे डुप्लिकेट, काय पाहिजे ते बडबडा लागलायस आहे? कशाचे कायदे आणि कानून रे माझ्यावर लागू करा लागलायस तू? खेबडा कुठला? मी काय तुझ्या घराची सून आहे ते माझ्यावर नियम अटी आणि कायदे कानून लावा लागलायस ते? गप बस ग मोठी म्हस. तुला पहिला सांगितलं होतं की बिग बॉसच्या ह्या घरात फक्त 2 सामान आणायचं. हे काय तू सगळ्या गावाचं गोळा करून सामान आणलेस? कशाला रे तू बिग बॉस बनलायस? तुला दिसत नाही का डोळ्यांना? मी काय 1760 सामान आणलंय काय? फक्त 2 सामान आणलंय ना. एक तर ही माझी बॅग आहे आणि दुसरं आहे माझं ते विमल. कमळे मावशी, तुला पहिलेच ताकीद करतो, हे विमलचं पाकिट खाऊन तू या घराच्या भिंतींवर पचर पचर थुंकायचं नाही. काय रे बिग बॉस म्हणे बिग बॉस, मला धमकी देतोस वय? बोलो काय माझ्या पोरांना इथं बोलवलं ना तुझे हातपाय मोडून तुला टांगतील बघ. हेच ॲटिट्यूड पाहिजे आम्हाला बिग बॉसच्या कंटेस्टंट मध्ये. आता तू या घरात राहण्याची लायकीची झाली. तू आता आज जाऊन आपला बॅग ठेव. भिकार चोटांनो, सगळ्या गावाचे कपडे तुम्हीच तिघं उचलून आणला काय? कोण आहे रे खेबडा? मी हाय रे नागड्यात दिसणाऱ्या प्राणी. कोण आहे रे तू? मी पहिलाच सांगून ठेवतो, मला असली चेष्टा खपत नाही अजिबात. मीच हाय रे, उगाच थरथर करू नका. अरे हे बिग बॉस आहेत रे, घाबरू नका. अरे चिंट्या, हे तर बिग बॉसची वॉइस आहे रे. बिग बॉस असलं तर काय झालं? एक बिग बॉस समोर येऊन बोल, काय बोलायचं आहे ते तुला? बिग बॉस असेच बोलतात, ते तुमच्या समोर येऊ शकत नाहीत. कशाला रे बिग बॉस, कशाला असली कारस्थान करत सगळं गावभर फिरतोस, जे तुला समोर येऊन बोलायचं सुद्धा होत नाही? कोण आहे रे? कोण आहे तो खेवडा मला सांगणारा? कोणी नाही, हे तर चेष्टा करत होते, थट्टा करत होते बिग बॉस, थट्टा. तुम्ही जास्तीच आगाऊपणा माझ्या समोर करू नका. या घरात जागी जागी कॅमेरे लावले गेल्यात. तुम्ही ना फक्त आपल्या भांडणावर लक्ष द्या. माझ्या संग भांडून तुमचा वेळ वाया घालवू नका. चला आता आपल्या आपल्या खोल्यात तुम्ही तिघे पण. चला पप्पा, आज जाऊया. दुपारच्या 3:30 वाजता. काय रे खेबड्यांनो, तुमच्या बापाच्या घरी आलाय काय?